सकाळी घराच्या सर्व खिडक्या उघडल्या की प्रियाला खूप छान वाटत होतं. ताजी हवा आणि सूर्यदेवाची किरणे यामध्ये ती आपल्या मनातील खालीपण भरण्याचा प्रयत्न करत होती. प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येतो. प्रिया एक नैसर्गिक सत्य जगत होती, परंतु सासूबाईंना हे कसं आवडणार? तिला आपल्या सुनेकडे संशयाच्या नजरेने पाहण्याची सवय झाली होती. विचार न करता ती तिला काहीही म्हणत असे. उठल्याबरोबर महाराणीने खिडकी उघडली. हिला तर हेही समजत नाही की रस्त्यावरून जाताना कुणीही आपल्या खिडकीतून घरामध्ये डोकवू शकतो. तोंड वाकडे करत सासूबाई म्हणाल्या आणि पुढे खूपच कडू शब्द वापरले. तुझ्या यारला बघतेस का? सकाळी सकाळी खिडकी उघडून उभी राहतेस. बोलतात ना, कुणी मारलं तलवारीने तरी एवढा त्रास होणार नाही जेवढं शब्दांनी त्रास होतो. इथे तर रोजच असं होतं. घरातील साधी सरळ सूनबाई प्रिया होती. सासूबाई किती पण वाईट साईट बोलू दे, आपल्या सासूचे बोलणे ती गपचूप ऐकून घेत होती. स्वतःला जणू दगड बनवून घेतलं होतं. त्यामुळे प्रिया त्यांचे कडू शब्द सुद्धा विसरून जात होती. तिला काही वाटत नव्हतं, भले कुणी काहीही बोलू. तिच्या माहेरच्या विषयी सासरी खूपच वाईट बोलणं व्हायचं. सासरी सगळेच जाणून बुजून तिच्यामध्ये कोणती ना कोणती कमी काढत असत. सकाळी चहा बनवल्यानंतर सासरे म्हणत, तुझ्या आई वडिलांनी तुला चहा कसा बनवायचा हे सुद्धा शिकवलं नाही काय? केवढी पातळ चहा बनवली आहेस. कधी सासू म्हणायची, चहा पावडर जास्त टाकली या महाराणीने. माहित नाही माहेरी काय शिकली आहे. एक काम सुद्धा हिला नीट करता येत नाही. एक दिवशी घरी तिच्या नवऱ्याचे काही मित्र आले होते, तर सासूबाई म्हणाल्या, त्यांच्या मित्रांना चायनीज खूप आवडतं, तू चायनीज बनवून खायला दे. पण प्रियाने चायनीज कधीच बनवलं नव्हतं, म्हणून ती म्हणाली, सासूबाई तुम्ही सांगा कसं बनवायचं, कारण मी कधी चायनीज बनवलं नाही आहे. तेवढ्यात तिची छोटी जाऊ निशा तिथे आली आणि तिला टोमणे मारत म्हणाली, चायनीज बनवणं कोणती मोठी गोष्ट आहे. यूट्यूबवर बघा आणि बनवा. प्रियाने प्रयत्न केला, परंतु चांगले चायनीज काही ती बनवू शकली नाही. सासूबाईंनी टेस्ट केलं आणि म्हणाली, तुला तर बघून सुद्धा काही करता येत नाही. तेवढ्यातच तिथे पळत पळत तिची नणंदबाई आरती आली. ती कुठे मागे राहणाऱ्यातली होती. येता येता ती सुद्धा बोलू लागली, काय वहिनी, तुम्हाला काही करता येतं की नाही? नणंदबाई पुढे म्हणाली, वहिनी, आज मला लग्नाला जायचं आहे, तर माझा मेकअप करून दे आणि हेअरस्टाईल सुद्धा चांगली बनव. पण प्रिया एकदम साधी सिंपल राहणारी होती. तिला कुठे एवढं नटणं सजणं येत होतं. त्यामुळे ती आरतीला म्हणाली, आरती, मी कुठे हे सगळं करते, माझ्याकडून नाही होणार मेकअप वगैरे. त्यावर आरती म्हणाली, नाही तुम्हाला व्यवस्थित जेवण बनवता येतं आणि नाही कोणते दुसरं काम येतं, तुमचा काही उपयोगच नाही. आणि तिथून पाय आपटत आपल्या रूम मध्ये निघून गेली. बिचारी प्रिया, तिचा नवरा सध्या काही करत नव्हता, त्यामुळे ज्याला संधी मिळेल तो प्रियाला टोमणे मारत होता. रोज रोज मिळणाऱ्या टोमण्यांचा आत्ता प्रियाला त्रास होत नव्हता, कारण आत्ता तिला त्याची सवय झाली होती. तिच्या सासूबाईंचं एवढं वाईट बोलणं तिच्या मनाला खूप त्रास देत होतं, परंतु तरीही ती चेहऱ्यावरती हसू घेऊन सगळं काही सहन करत होती. तिची छोटी जाऊबाई निशा एका श्रीमंत घरातून आली होती. तिच्या समोर सासूबाई आपलं तोंड सुद्धा उघडत नव्हत्या. जेव्हा निशा तिच्या माहेरी जायची तेव्हा प्रियाला पण आपल्या माहेरची खूप आठवण यायची. परंतु जायचं तरी कसं? कुणाच्या घरी जाईल ती? नाती एवढी पोकळ झाली होती की आता कुणी फोन करून तिची विचारपूस करणारं सुद्धा नव्हतं. जेव्हा निशा आपल्या माहेरून परत आली तेव्हा प्रियाचं मन सुद्धा तडपडायला लागलं. सासूबाई तर निशाने आणलेले कपडे, दागिने, भेटवस्तू बघूनच खूप खुश झाल्या होत्या, परंतु प्रियाला मात्र टोमणे मारणं चालूच होतं. मोठ्या सुनबाईचं नशीब फुटकं आहे. माहेरची लोक खूप कंगाल आहेत. बहिणीला भाऊ आणि वहिनी विचारत सुद्धा नाहीत. ते विचार करत असतील कोण खर्चामध्ये पडेल. एक नंबरचे कंजूस आहेत. निशा प्रियाला आपल्या रूम मध्ये घेऊन आली आणि तिला आपल्या माहेरी झालेल्या मजेदार गोष्टी सांगायला लागली. तेव्हा प्रिया भूतकाळात हरवू लागली. तसं तिला आपल्या वहिनीचे कडू शब्द परत आठवायला लागले. महाराणी जेव्हा वाटेल तेव्हा आपलं तोंड उचलून इथे येते, जसं काय वडिलांनी मागे करोडोची संपत्ती सोडली आहे. प्रिया आता निशाचा रूम मधून आपल्या रूम मध्ये आली होती. दुपारची वेळ होती, त्यामुळे दुखी मनाने प्रिया बेडवर पडली. तिला भूतकाळ परत आठवायला लागला. बाबा मेल्यानंतर तिचा माहेरचा रस्ता कायमचा बंद झाला होता. आई लहानपणीच देवाघरी गेली होती.
वडिलांनी दोन्ही भावा बहिणींना सांभाळलं होतं. त्यांनी कधीही दोघांना आईची कमी जाणवू दिली नाही. प्रियाने धाकट्या भावावर इतकं प्रेम केलं होतं जसं लहान मूल त्याच्या आईकडून अपेक्षा करतं. वयाने ती 3 वर्षेच मोठी होती त्याच्यापेक्षा, पण लहानपणापासून तिलाही मोठं केलं. तिची निरागसता हिरावून घेतली. परंतु भाऊ चिराग सुद्धा तिच्यावर आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करत होता. वेळ पंख लावून असं उडायला लागलं की माहीतच नाही पडलं. बाहुला आणि बाहुलीने खेळणारी ही भावंड कधी मोठी झाली. बाबांना लवकरात लवकर आपल्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं होतं. विशालचे मागणे आले. तो इंजिनियर होता. सुंदर, सौम्य स्वभाव, प्रतिष्ठित परिवार. बस, बाबांना आणखीन काय पाहिजे होतं? पटकन लग्नाला होकार देऊन टाकला. प्रिया स्वार्थी नव्हती. तिला आपलं लग्न ठरल्याचा आनंद तर होत होता, परंतु भावाला आणि वडिलांना सोडून जायच्या विचाराने तिला बेचैन होत होतं. तिचं लग्न झाल्यानंतर कोण हे घर सांभाळेल? एका स्त्रीविना घर नाही होऊ शकत. भावाप्रती असलेलं प्रेम आणि बाबाप्रती असलेलं स्नेह, त्यामुळे प्रियाने हट्ट केला. मी लग्न करायला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. माझ्या भावाचे लग्न सुद्धा माझ्या बरोबरच व्हायला हवे. तिला काय माहित की माझे हे प्रेम पुढे जाऊन एक समस्या बनणार आहे. साधे सरळ आयुष्य कठीण बनवणार आहे आणि नात्यांमध्ये दुरावा आणणार आहे. सर्वांनी खूप तयारी केली आणि 7 दिवसाच्या आतच दोघांचेही लग्न झाले. प्रिया आपल्या माहेरचे घर सोडून सासरी निघून गेली. तेव्हा तिच्या घरी तिची वहिनी आली. त्यामुळे प्रिया खुश होती. नियतीने खूप दिवसानंतर तिच्या आयुष्यात सुख दिले होते. त्यामुळे प्रिया तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार होती. परंतु तिचे पुढील आयुष्य एवढे सरळ कुठे होते? तिने मनात आणले आणि ती गोष्ट पूर्ण होईल असे थोडीच होणार होते. नव्या आयुष्यात तिचे काही स्वप्न होते, पण तिचे स्वप्न सुरुवातीलाच दम तोडू लागले. विशाल खूपच समजदार नवरा होता, परंतु तिच्या सासरच्या घरची परिस्थिती अशी होती की तो सुद्धा खुलेआम आपल्या बायकोला साथ देऊ शकत नव्हता. तो खूपच प्रतिभाशाली होता, परंतु बेरोजगार होता. त्याला नोकरी नसल्यामुळे दोघेही आपल्या सासू सासऱ्यांवर अवलंबून होते. म्हणून मजबुरीने समजून आणि शांत राहावे लागत होते. कदाचित तिच्या बाबांना याची जाणीव होती, म्हणून ते बेचैन राहू लागले होते. दुसऱ्या बाजूला तिचा भाऊ चिराग आपली बायको आणि बाबा यांचे संतुलन राखण्यासाठी स्वतः मात्र त्या दोघांमध्ये पिचला जात होता. बाबांना दुःख व्हायला नको म्हणून प्रियाने सुद्धा आपले तोंड उघडले नाही. परंतु शेवटी ते बाबा होते. ते प्रियाच्या डोळ्यातील अश्रू ओळखत असत. ती जेवढी आपल्या बाबांपासून काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत असायची, तेवढ्याच पटकन तिचे बाबा तिची चोरी पकडत असत. कारण आपल्या मुलांप्रती आपल्या बाबांचे प्रेम असेच असते. ते आपल्या मुलांचे मन लगेच ओळखू शकतात. जीवन ह्याचेच तर नाव आहे. नेहमी आपण आपल्या घराची व्यवस्था नीट करण्यासाठी हट्ट करत असतो, परंतु आपल्या मुली सासरी निघून जातात. नवीन घरामध्ये नवीन लोक असतात. त्यांचे विचार जुळवून घेणे आणि आपल्या मुलीचे विचार त्यांना पटणे हे सहज आणि लगेच होत नाही, कारण प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. प्रियाच्या बाबतीत सुद्धा असेच काहीसे घडत होते. तिला सासरी कोणतेच सुख मिळत नव्हते. ती सासरकडील कामात पिसली जात होती, तर तिचा भाऊ तिच्या माहेरी तिच्या बाबांची काळजी घेताना स्वतः मात्र पिसला जात होता. कारण तिच्या वहिनीने जी समजदारी दाखवायला हवी होती ती दाखवण्याऐवजी तिचे वागणे त्या उलट होते. प्रिया नाही आई बनली की नाही विशालच्या हृदयामध्ये स्थान मिळवू शकली. दुरी कृत्रिम जीवन असेलच काहीसे तिचे चालू होते. सतत तिच्या डोक्यामध्ये हेच विचार असायचे. त्याने तिला शांत झोप सुद्धा येत नव्हती. घड्याळाचा अलार्म वाजला तेव्हा प्रियाला जाग आली. तिला आपण जिवंत असल्याची जाणीव झाली. तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमले होते, म्हणून ती उठली आणि 1 ग्लास पाणी प्यायली. जुन्या गोष्टी मनात नसताना सुद्धा तिच्या समोर नाचू लागल्या. जेव्हा तिच्या बाबाचे निधन झाले होते तेव्हा तिला तिच्या माहेरी 12 दिवस राहणे सुद्धा मुश्किल झाले होते. तो कडू अनुभव तिला आठवू लागला. तिचा भाऊ प्रयत्न करत होता की ताईला माझ्या बायकोचे वागणे समजायला नको, परंतु प्रिया ह्यापासून काही वाचली नाही. आता ती समजून गेली होती की बाबा गेल्यानंतर आता माझ्यासाठी हे घर कायमचे परके झाले आहे. आणि एक दिवस त्याचा अनुभव प्रियाला आला आणि प्रियाचे म्हणणे खरे ठरले. आपल्या भावाचा हट्टापायी ती एक दिवस आपल्या माहेरी आली. तेव्हा तिला पाहताच तिच्या वहिनीचा चेहरा पडला होता.
रात्री आपल्या भावाचा रूममधून प्रियाला जोरजोरात आवाज येत होते. चिरागची बायको त्याला काही सांगत होती. ती चिरागला सांगत होती की मी तुला शेवटचे सांगत आहे, जर का तुझी बहीण पुन्हा मला या घरात दिसली तर त्या क्षणी मी तुला सोडून निघून जाईन. तुम्ही मला काय बेअक्कल समजता का? मला सर्व गोष्टी समजत आहेत. तुझी ही बहीण सर्व संपत्ती हडप करण्यासाठी आली आहे. तिने एकदा का संपत्ती घेतली तर आपल्याला रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही. जेव्हा तिचे हे बोलणे प्रियाने ऐकले तेव्हा तिच्या मनात विचार आला, माझा भाऊ हिला कसे सहन करत असेल. म्हणूनच प्रियाने ठरवले, आता मला ह्या घरात राहणे शक्य नाही. ती रात्र तिने पूर्ण जागून काढली आणि सकाळ होताच कुणालाही न सांगता ती सासरी निघून गेली. ती वाट पाहत होती. तिला वाटत होते की चिराग माफी मागायला येईल, परंतु चिराग काही आला नाही. आता प्रियाने घेतलेला निर्णय तिला योग्य वाटू लागला. आपला भाऊ आणि वहिनीच्या आयुष्यामध्ये ती एक अडसर बनून राहू इच्छित नव्हती. म्हणून तिने निर्णय घेतला की आता आपण कधीही त्या घरी जायचे नाही. त्या नात्यावर आपण आता पाणी सोडूया. रक्षाबंधनाचा सण आला, भाऊबीज आली, परंतु तिच्या माहेरून काही बोलवणे आले नाही. याचा अर्थ स्पष्ट होतो की माझ्या भावाला सुद्धा माझा चेहरा पाहायचा नव्हता. तेव्हा प्रियाला खूप वाईट वाटले, परंतु तिने स्वतःचे तोंड मात्र बंद ठेवले, कारण ती सांगून तरी कुणाला सांगणार होती. 1 वर्ष असंच निघून गेलं. विशालला आता चांगली नोकरी मिळाली होती. आता प्रियाची हालत पहिल्यापेक्षा चांगली झाली होती, कारण विशाल तिला समजून घेऊन नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होता. तिच्या आयुष्यात आता थोडे कुठे चांगले दिवस येऊ लागले होते. आज एप्रिलची 21 तारीख होती. आज खास दिवस होता, कारण आज तिचा जन्मदिवस होता. पण घरात याविषयी कुणाला काही कुतूहल नव्हते. सकाळचे 7 वाजले होते. विशाल सुद्धा अजून झोपला होता. सासूबाई कामात व्यस्त होत्या. तेवढ्यात दाराची बेल वाजली. प्रियाने खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा अचानक तिच्या अंगावर काटा उभा राहिला. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला, कारण दरवाजावर तिचा भाऊ चिराग आणि वहिनी उभे होते. प्रिया आनंदाने धावत दरवाजाजवळ गेली आणि दार उघडलं. हॅपी बर्थडे दीदी. चिरागने तिच्या पायाला हात लावत तिला शुभेच्छा दिल्या. तिच्या वहिनीने सुद्धा तिच्या पायाला हात लावला. त्या क्षणी ती मंत्रमुग्ध झाली होती. तिची सासू आणि जाऊ निशा सुद्धा आश्चर्यचकित झाल्या होत्या. चिरागने आज सर्वांसाठी भेटवस्तू आणल्या होत्या. प्रिया किचनकडे पळत आली. सासरी सुनेकडील सर्वात मोठा पाहुणा तिचा भाऊ असतो. प्रियाचे हृदय प्रेमाने विरघळू लागले होते, कारण तिची वहिनी सुद्धा तिला मदत करण्यासाठी किचनमध्ये आली होती. तिचा वहिनीचा व्यवहार पाहून सर्वच अचंबित झाले होते. तिने मनाशीच विचार केला, वहिनीचा स्वभाव बदलला असेल. तिची वहिनी असे काही बोलत होती जसे याआधी काहीही झाले नव्हते. तिच्या अशा वागण्याने प्रिया खूपच खुश होती. वहिनीचे असे वागणे पाहून तिला बरे वाटत होते. आता विशाल सुद्धा उठला होता. घरात नाश्त्याची तयारी होऊ लागली. संधी मिळताच विशालने प्रियाला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाला, कसे वाटले माझे गिफ्ट? प्रिया काही बोलणार एवढ्यात चिराग आला आणि म्हणाला, दीदी हे घे, माझ्याकडून तुला सर्वात किमती गिफ्ट. मला जिजूंनीच हे सजेस्ट केले होते. प्रिया गिफ्ट बॉक्स उघडू लागली. त्यामध्ये तिच्या बाबांची फोटो फ्रेम होती. तिला पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिच्या बाबांचा हसरा फोटो फ्रेमने प्रियाच्या जीवनात एक नवा उत्साह आला. तशा खूप साऱ्या वस्तू चिराग घेऊन आला होता, पण ह्या खास गिफ्टने तिला आकर्षित करून घेतले होते. आजचा पूर्ण दिवस प्रियाचा नावे होता. विशालने संध्याकाळी एक मोठ्या हॉटेलमध्ये डिनर पार्टी ठेवली होती. रात्री जेव्हा प्रिया विशाल जवळ आली तेव्हा तिने समोर भिंतीवर पाहिले तर तिच्या बाबांचा फोटो लावलेला होता. तेव्हा विशाल म्हणाला, प्रिया, सासरी माहेरची आठवण नसेल तर जीवन अधुरं राहून जातं. आजपासून आपल्या बेडरूमची अर्धी भिंत माझ्या फोटोसाठी तर अर्धी तुझ्या माहेरकडील आठवणीतल्या फोटोंसाठी असेल. अहो, तुम्ही माझ्यावर एवढे प्रेम करता. प्रिया भावविवश होऊन विशालला मिठी मारते आणि विशालला विचारते, चिराग आणि वहिनी दोघेही अचानक कसे आले? प्रिया, तुझा आनंद तो माझा आनंद. मी 2 दिवस अगोदरच तुला न सांगता त्यांना भेटायला गेलो होतो. माझा पगार पण झाला होता, म्हणून त्यांच्यासाठी गिफ्ट सुद्धा घेऊन गेलो होतो. माझा पहिला पगार आला होता आणि त्यांच्यासाठी लग्न झाल्यापासून काही घेतले सुद्धा नव्हते, कारण मी बेरोजगार होतो. आता आपल्या कुटुंबातील लोकांसाठी गिफ्ट घेणार होतो तर विचार केला त्यांच्यासाठी सुद्धा घेऊया.
तुझ्या माहेरच्या लोकांना काही देणे माझे कर्तव्य आहे ना. तेव्हाच मी त्यांना तुझ्या वाढदिवसासाठी आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. प्रिया आश्चर्यचकित होऊन सर्व ऐकत होती. प्रिया, आपलं म्हणण्याचा अर्थच काय आहे? एक दुसऱ्याला समजून घेणे, एक दुसऱ्याची कमी दूर करणे. तू आतल्या आत झुरत होतीस, परंतु तुझी ही अवस्था मला पाहवत नव्हती. तेवढ्यात रूम मधील लाईट बंद करून दोघेही प्रेमाने एकमेकांचा जवळ आले. नवऱ्या बायकोने एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचा आदर राखणे, मान राखणे असे केल्यानेच वैवाहिक आयुष्य सुखी बनते. जर एकमेकांमध्ये आत्मसमर्पणाची भावना असेल तर सांसारिक आयुष्य कधीही असफळ होत नाही. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.